मुद्द्यावरून पुणे महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकारण सुरू झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध केला। त्यामुळे पुण्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटलं। पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं, कारण पुणे पालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी विरोधात जगतापांनी यापूर्वीच शड्डू ठोकला आहे। या पार्श्वभूमीवर जगतापांनी थेट पार्टी हायकमांड शरद पवारांसमोरच आपली भूमिका मांडली। दादांच्या पक्षावर का नाही तर दादांच्या पक्षाबरोबर कुठल्या प्रकारचं वैमनस्य नव्हतं, नाही उद्या सुद्धा नसेल। फक्त दादांचा पक्ष आज महायुतीत असताना पुणेकरांना आम्हाला जे काय सांगायचे, पुणेकरांना जे आवाहन करायचे, त्याच्यामध्ये कुठेतरी पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याचीच आम्ही काळजी घेतोय। प्रशांत जगतापांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणूक लढण्याचा आग्रह धरलाय। खरं तर नुकतेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काही ठिकाणी अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी केली होती। आगामी पालिका निवडणुकीत याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आदरणीय पवारसाहेबांनी माझं ऐकून घेतल्यानंतर, माझा रिपोर्ट वाचल्यानंतर माननीय शशिकांत शिंदे साहेबांना दूरध्वनी केला। त्याच्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी काय ते जाणून पुढे जा असं प्रकारच्या सूचना केल्या। आणि इथं पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी हेच धोरण असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून जा अशा प्रकारची नाही का सूचना कार्यकर्त्यांची असल्यामुळे किंवा कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळं तशी घोषणा करा अशा प्रकारच्या सूचना माननीय प्रांताध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेबांना केलेल्या आहेत। 2017च्या निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजप 94, राष्ट्रवादी काँग्रेस 40, शिवसेना 10, काँग्रेस 11, मनसे 2 आणि इतर 1 असं संख्याबळ होतं। पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, त्यामुळे राजकीय समीकरण बदललंय। या पार्श्वभूमीवर शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।